कोणाला शोधतोस? काय नाही रे. अरे सांग ना, लय गडबडीत दिसतोय तू. बस नाही इथं. काय नाही रे, प्रियाला शोधतोय. अरे ते समजलं मला, पण का शोधतोस तू नेमकं? तुला माहिती आहे ना? नाही रे, काय? गप रे, तुला सगळं माहिती आहे. मला नको येड्यात काढू. अरे मला माहितीये रघुदादाला प्रिया आवडती, पण कशी आवडते, का आवडते हे नाही ना माहिती. अरे मला प्रियाला शोधायचं. अरे मला माहितीये प्रिया कुठे आहे, मी सांगतो तुला. काय कुठे आहे प्रिया, सांग मला. आधी तू मला सांग रघुदादाचं आणि प्रियाचं काय झालं होतं. अरे आधी सांग मला प्रिया कुठे आहे. मला रघुदादाला सांगावं लागेल. मला सांग काय झालं होतं. अरे सांगतो. मी आणि रघुदादानं आल्यावर बसलो. त्यावेळेस प्रियाला रघुदादाने बघितलं होतं. त्यावेळेस रघुदादाच्या नजरेत प्रिया. सोन्या, त्याच्याकडून पैसे आणले का नाही तू? पैसे आणायला गेलो होतो, पण तो नुसती उडवाउडीचीच मॅडम सांग, असं नाही जमणार भावा. पैसे द्यावा लागतील त्याला म्हणून. सांगतो त्याला. तू नको टेन्शन घेऊ, मी काढतो बरोबर त्याच्याकडून पैसे कसे काढायचे ते. बरं ठीक आहे, जाऊ आपण संध्याकाळी पैसे आणायला. सोन्या, ते रामभाऊचं काय झालं पैशाचं? वर्ष झालं ना आता. त्याला म्हणून सांग, निरोप दे त्याला म्हणून, पैसे लागतील म्हणून. रामभाऊ का गेलो होतो, पण रामभाऊ म्हणे लय गाराचा पाऊस झाला, पिकाचे पैसेच नाही झाले. अरे वर्ष झालं त्याच्या पैशाला, तो पैसे द्यायचं नावच घेत नाही. बघतो मी त्याच्यासोबत काय करायचं आता. काय झालं रघुदादा? सोन्या, ही पोरगी कोण आहे रे? अहो रामभाऊची पोरगी आहे. काय झालं? रामभाऊची पोरगी का? बर, काय नाव आहे हिचं? अहो प्रिया नाव आहे. तिच्या नावासारखी ती माझ्या मनाला प्रिय झाली. सोन्या, काही पण कर, पण मला ती पोरगी पाहिजेच. रामभाऊ का तशी तुमची उदारी आहेस ना, आता जाणं येणं चालू राहील. आजपासून तू फक्त प्रियाकडे लक्ष ठेवायचं. असं झालं होतं काय? तेव्हापासून रघुदादाने मला प्रियाकडे लक्ष द्यायला सांगितलंय. आणि या आधी पण अजय आणि प्रियाला सोबत असताना मी बघितल्यावर रघुदादाला सांगितलंय. आयला सोन्या, काय डोकं असं राव रघुदादाचं. मानावं लागन राव, खरंच ना. मग भाऊ रघुदादा म्हणतात विषय का? अरे पण तो बिचारा आजा पर्याडा झाला असन राव. फोन कोणी केला असन, कोणी केला असन. अय भाऊ, कोणाला काही बोलू नको बर का तू. नाही रे, मी कशाला बोलू.
बघ बर का, भावनेच्या भरात सांगशील कोणाला, रघु दादाला कळलं तर माझं अवघड होईल. हा नाही सांगत मी कोणाला. बरं सांग आता मला, प्रिया कुठे आहे? मी प्रियाला तळ्याकडे जाताना बघितलेलं आहे. काय, कधी? खूप वेळ झाला रे. बरं तू थांब इथं, मी येतो बघून. बर बर ये मग. इकडे कशाला बोलवलं रे मला? मला बोलायचं होतं तुझ्यासोबत, म्हणून इकडे बोलवलं. घरचे काय बोलले का परत त्या फोनवरून? नाही, परत फोन नाही आला. पण मला एक नाही समजलं, कुणी केला असेल तो फोन, आणि ते फोन करण्यामाग काय कारण असेल? अरे गप ना आता, की तू तेच बोलणार आहेस. सगळं ठीक आहे ना आता? सारखे विचार येतात माझ्या डोक्यात काही पण. नको विचार करू, नको टेन्शन घेऊ. सगळं ठीक झालंय ना आता. प्रिया, कोण होता हा? मला नाही माहित. राहून दे, कोणी पण असं. काय रे, काय झालं? फोन दे पहिला. अरे पण झालं काय? तू फोन दे. पासवर्ड काय? हॅलो रघु दादा, आत्ताच्या आत्ता तळ्याच्या मागे या. रघु दादा, ते आजाला आणि प्रियाला मी परत एकत्र बघितले. काय बोलतो, हे खरंय का? आत्ताच त्यांना बघून आलोय, म्हणून तुम्हाला सांगायला आलोय. बरं तू थांब आता, बघ त्याची कशी वाट लावतो मी.